त्या मठातला सप्ताह चालू आहे. तर आज 5वा दिवस आहे. तर तिथं गेलो होतो दुपारी जेवण करायला. तर आणि आज बैल धुतलेत मी. बैल पाणी पाजून धुवून बांधलेत. तर ह्याला धुतलं तर ह्यानी माती उकरून खालून सगळा भरला आहे. म्हणजे इथं हे सगळं डाग केलं आहे मातीचा. इकडं खाली माती वगैरे त्यांनी सगळ्या अंगाला माती लावली. ही काय चेहऱ्याला पण त्यांनी माती लावली. सगळं खाली घासलाय चेहरा सगळा घासलाय. नाही ते इकडून मागून सफेद आहे एकदम. इकडून परत त्यांनी साबण लावून दिली नाही. त्याला फक्त पाणीच मारलं ड्रमने. ते उका अंगाला हात लावून देत नाही तो. आणि शिंगाला त्याचे शेण तसंच आहे. शिंगाला पण काय हात लावू देत नाही. म्हणजे हात लावू देतो पण त्याला असं बांधायला पाहिजे व्यवस्थित. दोन्ही साईडला बांधलं आणि पाईप घेतला तर मग धुता येतो. पण बोर चालू केला नव्हता त्याच्यामुळे असं त्यांनी काय व्यवस्थित धुवून दिलं नाही. आणि हा बघा किती वाईट दिसतोय. ह्याला मी एकदम चांगलं धुतलंय. म्हणजे ह्याला आधी धुतलं, परत साबण लावली, चोळला आणि परत धुतलंय. आणि ह्याच्या शिंगाचा चिकूल काढलाय. म्हणजे शेण जे लागलं होतं थोडंफार पाणी घासून तर ते सगळं काढलं ह्याचं. आणि एकदम सफेद दिसतोय चिमण्या. परत त्यांनी तिथली माती सगळी बाजूला केली सर्जानी. त्याच्यामुळे तिथं थोडं पाचरट टाकलंय. तर ते पण त्यांनी पायाने बाजूला घेतलंय सगळं. तर ते आता तिथं ठेवलंय मी. तर ते परत पायाने बाजूला घेतो. तर मी आता जास्तीचं पाचरट आणून टाकतो त्याच्या खाली. आणि थोडं वारं सुटले तर पानं गळते सगळे झाडांचे पिकलेले. तर आता मी इकडं सावलीत थोडा आराम करतो. इथं बाजावरती चांगली गार सावली आणि वासरं पण आराम करते सगळे. तर मी पण आता आराम करतो. तळ्याकडं आलोय. तर आईने एवढी ज्वारी काढली आज. म्हणजे काल ह्याच्यातली थोडी काढली होती आणि आता काढायचं चाललंय. आणि आई खाली काढते. ए आई, आई. तर ज्वारी ना म्हणजे हळूहळूच काढणं होती. कारण ज्वारी काढणं हार्ड काम आहे जरा. म्हणजे ती उपटायची वगैरे हार्ड काम आहे. त्याच्यामुळे ते लई स्लो प्रोसेसने होत आहे. तर काल आईने इथपर्यंत काढली असेल, इथून त्या बांधापर्यंत. आणि आज इथून खाली काढली असेल. तर ह्याच्यातला जो एक बंच आहे ना त्याला आळाशी म्हणतात. म्हणजे हा एक बंच आळाशी, तर हा दुसरा बंच दुसरी आळाशी, हा तिसरा बंच तिसरी आळाशी. तर असे आळाशी असतात. आणि हे आईने चिटकूनच टाकलंय. पण आईने एकदम व्यवस्थित टाकलंय. म्हणजे एवढं सगळं म्हणजे सारखंच. म्हणजे पेंड्या बांधल्यानंतर अवघड जाऊ नये. तर एवढा एक बंच दिसतोय ना, तर एवढ्याची एक पेंडी, परत त्या समोरच्या बंचची एक पेंडी, ह्या मधल्या बंचची एक पेंडी. म्हणजे एवढ्या ज्वारीची एक पेंडी बांधता यावी. इकडं तिकडं कमी जास्त काय घ्यायला नको. बाजून कमी पडलं तर किंवा जास्त झालं तर बाजून. असं आईने लय व्यवस्थित टाकले. हे बघा इकडं पण आळाशा करून टाकल्यात आईने. बघा ह्या परत ह्या बुडक्याला एवढी माती उरून येते. म्हणजे त्याच्यासोबत येते मुळासोबत. तर ते हालचाल करण्यात पडते कडव्याच्या, काही कडव्यासोबत जाते. आणि बघा पुढं इकडं आई काढते ज्वारी. आणि इकडं सगळं लोळलेलंच आहे. काल बघितलं नव्हतं, काल लांबून होतं. आणि हे कसं आहे लोळल्यामुळं पण लय उशीर लागतो ह्याला. प्रत्येक हे हातात घ्यायचं लोळलेलं, परत काढायचं. आणि जर उभा असेल ना आणि मोठं अशी ज्वारीचा ठोंब असा मोठा असेल ना तर तो मग काढायला सोपा जातो. कारण एक ठोंब पटला की बरेच ज्वारी येते. अशी छोटं म्हणलं ना प्रत्येक ह्याला हात लावायचा, ओढायचं, तर लय स्लो होतं. आणि ज्वारी इकडं म्हणजे सगळीच हे अर्ध शेतच लोळलं इकडं. तर मला काल कमी वाटलं, मी वरून बघितलं होतं. तर इकडं सगळंच लोळलेलं हे. कसं आहे पेरण्यात थोडी दाट पेरण्यात आली तर ह्याच्या काड्या पण बारीक आहेत. आणि पाऊस नाही त्याच्यामुळे काड्या बारीक आहेत. मोठी काडी असेल तर म्हणजे उपटायला तेवढीच ताकद लागते, पण पटपट होते उपटून. आणि हे लोळलेलं आहे त्याच्यामुळे जास्तच उशीर लागतोय प्रत्येकाला ह्याला सापडायचं. आणि लोळल्यामुळं कसं ह्याचा गुंता जास्त झाला आहे, एकमेकात अडकली ज्वारी त्याच्यामुळं. आणि परत हे काय आहे की असे हे वाकलेले आहेत. हे वाकल्यामुळे हे जास्त गुंतत आहे. म्हणजे कणीस कसं परत वर गेले आणि वरतून खाली आले, मग इथं हाताच्या जागेवर असं अडकलं नाही ह्याच्यात, तर हे ओढायला लय अवघड जाते. एकमेकात गुंतलेलं काढलेलं त्याच्यामुळं जास्त उशीर लागते. आणि आज आईला एवढी पातच कडीला नाही लागणार. कसं मी गाडीवर आलोय, जेवढ्याचं पेट्रोल गेलं घरापासून इथपर्यंत यायचं
तर तेवढ्या पैशाची तरी मला ते ज्वारी आल्याबरोबर काढावंच लागेल आणि मी काढणारच आहे. आता मी 1-1.5 तास तर ज्वारी काढणारच आहे. म्हणजे मला काही जास्त एवढी पटपट काढता येत नाही, पण जेवढी पॉसिबल आहे तेवढी मी काढणार. ऊस तोडायला आलो आहे, कारण की गवत काय जास्त वाढलं नाही. आता 5-6 दिवस झाला आपण रोज ऊसच तोडतो आहे. गवत आणखीन कापायला आलं नाही. थोडे 5-6 दिवसांनी वाढेल, मग तेव्हा कापता येईल. आणि गवत जास्त नाही. आणि ऊस कसं रिझर्व चारा आहे, म्हणजे जेव्हा काही खायला नसेल तेव्हा ऊस तोडायचा. तर आता ऊस तोडतो मी. आणि ऊसाच्या शेतात 2 गाया बांधल्यात खाली. गाय घेऊन जातो. तर गाय आता मी कशी करते, ही पण सारखंच करायला लागली का. हे बघा कसं एकदम मान सरळ गेली, पण काय करत नाही ती. तर आता मी इकडं ज्वारीतच गाय बांधतो, कारण इकडची म्हणजे छोटी काढण्यापेक्षा खातात. पण शुभश्री नीट खाल्लंच नाही, ज्वारी तशीच ठेवली. आणि खाली गवत पण चांगलं खाल्लंच नाही. जसं की मायडीने सगळं खाल्लं आहे, म्हणजे ग्राउंड लेवलला खाल्लं आहे, सगळं चांगलं खाल्लं आहे मायडीने. शुभश्री तसं चांगलं खात नाही, कारण की हिला आकडून बांधलं आहे, थोडंच खायला लिमिटेड. तिला पोट भरून खायला, त्याच्यामुळे ती पोट भरल्यानंतर तिने तसं राखले. तर ते नंतर उद्याच्याला तिला मी तिथंच बांधेल. सकाळी भूक लागलेली असेल ना तिला, तर त्यावेळेस मग तिला तिथं बांधेल. मग ती उद्याच्याला खाईन ते. ए राणी गाई बनी, चल राणी चल. आज मी ह्यांना हातातच घेऊन जाणार आहे, ह्यांना सोडणार नाही. ह्यांना मोकळं सोडलं की हे इथून पळत जातात आणि पुढे जाऊन ज्वारी खातात. त्यामुळे ह्यांना आज हातातच घेणार आहे. आणि टाईम तर रोजचाच झाला आहे जनावर न्यायचा. आणि आता दिवस मोठा आहे ना, त्याच्यामुळं जे 6 वाजलेत, पण आता दिवस मोठा आहे त्याच्यामुळे आणखीन सूर्य मावळा नाही. ह्यांना दिवसभर उन्हात राहून तहान लागली. जरशा गाया तिकडं बांधलेल्या आहेत आणि पप्पा आहेत तिकडेच. आता राणीची गडबड बघा जायची. चल आता पक्षी पण त्यांच्या घरी चाललेत. आणि हे पक्षी बगळेत. अरे घरी चालले म्हणून रिटर्न फिरले, तर परत रिटर्न गोल चालले. आणि हे सगळे तळ्यापाशीच राहतात, म्हणजे तळ्यापाशी थोडी झाडी ना, तर तिथं झाडीत राहतात. हे म्हणजे सकाळी तळ्यातले मासे वगैरे खातात, तिथंच राहतात. आणि मी बैलगाडी घेऊन आलो आहे, तोडलेला आहे. आता बैलगाडीत भरतोस. सर्जा धुतल्या त्याच्यामुळे एकदम पांढरा छान दिसतोय. बैल पाणी पित आहेत. आता सगळं काम झालं. हे 2 वासरं दिसत आहेत ना घासात, तर ते इथंच बांधलेले असतात रात्री पण. त्यांना तिथंच खायला, त्याच्यामुळे आता ते इथंच. आणि बैलांचं पाणी पिऊन झालं की ह्यांना बांधलं की मग झालं, आज दिवसभराचं काम झालंच. आता तिकडची ज्वारी झाल्यानंतर ही काढायची. ही नाही, ह्याच्या आधी त्या आंब्याच्या शेताच्या खाली ना ती काढायची, नंतर ही काढायची. मठात जेवण करायला आलो होतो संध्याकाळी. जेवण झाल्यानंतर उद्याचा स्वयंपाक आज बनवायचा होता, तर म्हटलं आपण पण थोडं थांबावं स्वयंपाक बनवू लागायला, म्हणून मग थांबलो. तर आता ते कढईत लापशी हलवत आहेत, म्हणजे भाजून घेत आहेत लापशी. तर मी पण हलवले आत्ताच. तर ते बॅक साईडने होतं हलवायला चुलवण्याच्या, तर डोळ्यात धूर लागत होता, मग बस केला हलवायचं. आता ज्येष्ठ मंडळी हलवते. आणि मग आता इकडं थांबलो, पाठीमागे बसलोय. तर आता आणि थोड्या वेळाने जे काही काम असेल ते मग करायचं आणखीन थोड्या वेळाने. परत इकडं खोबरं बारीक करायचं चालू आहे. सगळी ज्येष्ठ मंडळी बसली, टीमवर्क आहे सगळं. आणि पलीकडं गुळ फोडून ठेवला आहे, आणखीन गुळ आणायचं आहे. पलीकडं स्टोअर रूम आहे, तर तिकडं सामान ठेवलेलं आहे बाकीचं. 3 चुलवाने, तर एक बंद पेटून ठेवलं आहे आणि 2 वरती काम चालू आहे. आणि इकडं कीर्तन चालू आहे. तर इकडं जिथं मेन कीर्तन चालू आहे, तर तो मंदिराचा गाभा आहे. तर आणि मृदंगवाला बघा किती इंटरेस्टिंगली मृदंग वाजवतो आहे.
आणि इकडे सगळे भजनी मंडळी बसली, पाठीमागं माताजी आणि पलीकडल्या साईडला पण म्हणजे माताजी बसल्यात मंदिर गाभाऱ्याच्या पलीकडल्या बाजूने आणि बॅक साईडला मी उभा आहे तिकडं म्हातारे माणसं वगैरे ऐकायला बसली. पुरुष मंडळी माझ्या पाठीमागे बसली. थोड्या वेळ मला आता मृदुंगाला दाखवतो किती इंटरेस्टिंगली वाजवतो. आज सप्त्याचा 5वा दिवस आहे. तो एकदम मस्त वाजवते आणि आवाज थोडा व्यवस्थित येत नाही माझा, कारण की मी नंतर रेकॉर्ड करतोय, कारण की बॅकग्राऊंडला रेकॉर्ड करतोय.